श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सण 3 दिवसाचा असतो आणि हा 3 दिवस साजरा केला जातो. आदल्या दिवशी असते ती भोगी, नंतर असते मकर संक्रांत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी असते ती किंक्रांत. असा हा 3 दिवसाचा मकर संक्रांती सण हा साजरा केला जातो. तर पहा, कुणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा आपल्याला या 4 ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मी स्वरूप असतात, त्या कुणालाही द्यायच्या नाही. जर आपण त्या वस्तू कुणालाही दिल्या याचा वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळेल. आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. लक्ष्मी घरातून काढता पाय घेईल. यंदा सूर्याचं हे संक्रमण जे आहे तर ते यंदा बालवर्णावर होत आहे. यंदा संक्रांतीचे वाहन हे वाहक आहे आणि उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिने माथ्यावरती केशराचा तिळा लावलेला आहे. हातामध्ये गदा घेतलेली आहे. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या शुभ केल्या जातात. मकर संक्रांतीला जर आपण काही ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही खात्रीशीर उपाय केले तर त्याचे पुण्यफळ आपल्याला मिळत असते. उद्या 14 जानेवारीला 8:54 ते सायंकाळी 4:54 दानाचा शुभ मुहूर्त असणार आहे. त्यानंतर मकर संक्रांती झाल्यानंतर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा, कारण किंक्रांती दिवशी कर असते आणि त्या दिवशी कोणत्याही प्रकारचे दान हे केले जात नाही. त्यामुळे तुम्हाला रथसप्तमीपर्यंत फक्त करीचा एक दिवस सोडून द्यायचा आहे आणि रथसप्तमीपर्यंत दान धर्म हा करायचा आहे. म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वौसा, दान ह्या सुवासिनी स्त्रिया ह्या आपल्या सुवासिनी मैत्रिणींना देत असतात. तर या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत तर त्या दान म्हणून द्यायच्या नाही. कोणत्या वस्तू तुम्हाला दुसरे कुणाला द्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाची दारे देखील उघडली जातात. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले पुण्य, दान, उपाय हे इतर दिवसांपेक्षा जास्त पटीने फळ देतात आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दान धर्म हा करायचा आहे, जेणेकरून त्याचं पुण्य आपल्याला अधिक पटीने प्राप्त होईल आणि आपण जे काही पुण्य प्राप्त करू त्याचं आपल्याला संकटकाळी नक्कीच त्याची प्राप्ती होईल. त्यामुळे आपल्याला दान धर्म पुण्य हे करायचं आहे. तर दान धर्म करताना काही वस्तू तुम्ही इतरांना देताना कोणत्या तरी गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्या पूर्णपणे देणं वर्ज्य आहे. म्हणजे त्या वस्तू आपल्याला कुणालाही द्यायच्या नाही. आपल्याला दान धर्म करताना म्हणजेच आपल्याला वाण वाटताना कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या लक्ष्मी स्वरूप आहेत आणि त्या आपल्याला इतरांना द्यायच्या नाही. त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू. तर सणवार म्हटलं की वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करणं आलं आणि सणाच्या दिवशी आपण वेगवेगळ्या वस्तू घरी घेऊन येतो. तर मकर संक्रांतीमध्ये आपल्याला खरेदी करत असताना झाडू हा खरेदी करायचा नाही. झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी तो आपल्याला खरेदी करायचा नाही. अश्विन अमावस्या, त्याचबरोबर धनतेरस अशा दिवशी किंवा कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी तुम्ही झाडू खरेदीसाठी निवडू शकता, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला ह्या वस्तू घरी खरेदी करून आणायची नाही. तर पहा, जर आपण झाडू खरेदी केला मकर संक्रांतीच्या दिवशी, जर आपण झाडू खरेदी केला तर आपण त्याच्या बदल्यात त्या व्यक्तीला पैसे देत असतो आणि अशा छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून घडल्या जातात, कारण मकर संक्रांतीला झाडूची खरेदी ही केली जात नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. तसेच झाडू हा या दिवशी कुणाच्याही नजरेला पडून देऊ नका. तर पहा, मकर संक्रांती निमित्त आपल्या घरी अनेक जण येत राहतात, जात राहतात, परंतु आपल्याला कुणालाही झाडू हा नजरेस पडू द्यायचा नाही. त्यामुळेच तुम्हाला
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वीच आपल्या घरातली झाडलोट करून घ्यायची आहे. हा झाडू कुणालाही नजरेत नाही पडणार अशा ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. जर तुम्ही दान धर्म करण्यासाठी हा झाडू खरेदी केला असेल तर तो सुद्धा चुकीचा आहे. मंदिरामध्ये झाडू दान करणं हे एक भाग्याचं लक्षण आहे, परंतु त्यासाठी मकर संक्रांती हा दिवस योग्य नाही. म्हणूनच तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही झाडू जो आहे तर तो मंदिरामध्ये दान करायचा नाही. यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे तेल. बरेच जण तेल हे शनीची साडेसाती निघून जावी म्हणून दान करतात. तर हे अगदी बरोबर आहे, कारण शनीची साडेसाती, शत्रुपीडा, काही दरिद्री असेल तर ती निघून जाण्यासाठी तेलाचं दान हे केलं जातं. जर आपण शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात किंवा मग गोरगरिबांना अमावस्येच्या दिवशी तेल जर आपण दान केलं तर आपल्या मागची साडेसाती निघून जाते असं म्हटलं जातं. परंतु शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि पिता आणि पुत्र यांचं एकमेकाशी कधीही विशेष असं पटत नाही. आणि मकर संक्रांत हा सूर्यदेवांच्या उपासनेचा सण आहे आणि म्हणून आपल्याला या दिवशी तेलाचं दान हे करायचं नाही. उपवासाचे तेल असेल किंवा खाण्याचे तेल असेल किंवा केसाला लावण्याचे तेल असेल, कोणत्याही प्रकारचे तेल असू द्या, ते आपल्याला या दिवशी खरेदी करायचं नाही किंवा कुणाला दानही द्यायचं नाही. कारण तुम्ही स्वतः एक लक्ष्मी आहात आणि हे खाद्य तेल तुमच्या हातून एखाद्या लक्ष्मीला तुम्हाला द्यायचं असेल, याचा वाईट परिणाम हा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला तेल हे दान करायचं नाही. तर पहा, मकर संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू हे अवश्य केलं जातं. हे हळदी कुंकू आपण करत असताना काही वस्तूंची देवाणघेवाण करत असतो. या वस्तू आपण एकमेकांना वाण म्हणून देत असतो. तर तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत तर त्या वाण म्हणून दान द्यायच्या नाही. किसनी असेल किंवा बटाटे सालायचं जे छिलर असतं, चाकू, सुरी, पिना, ज्या टोकदार वस्तू आहेत किंवा धारदार वस्तू असतात तर त्या कधीही दान म्हणून कुणाला देऊ नये. तसेच काही लोखंडी वस्तू सुद्धा असतात, त्या सुद्धा कुणाला दान म्हणून ह्या द्यायच्या नसतात. आपण अशा काही वस्तू जर दान केल्या तर आपल्या कुंडलीतला केतू आणि राहू हे जे ग्रह आहेत तर ते खराब होत. या वस्तू जर आपण दान केल्या तर आपल्या कुंडलीतले हे ग्रह जे आहेत तर ते कमकुवत होतात. हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं खूप चुकीचं मानलं गेलेलं आहे. म्हणूनच आपल्याला ज्या काही वाण म्हणून वस्तू द्यायच्या असतात तर त्या टोकदार, धारदार यासारख्या द्यायच्या नसतात. लोखंडाच्या देखील द्यायच्या नसतात. तर पहा, तुम्हाला इतर कोणत्याही वस्तू दान करता येतील, परंतु अशा टोकदार, धारदार वस्तू दान करायच्या नाही. लोखंडाच्या वस्तू दान करायच्या नाही. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी ब्लँकेट, उबदार कपडे अशा पद्धतीचे गोष्टी जर तुम्ही दान केल्या तर अतिउत्तम राहील. त्याचबरोबर वाणामध्ये तुम्ही इतर कोणत्याही वस्तू दान करू शकता, परंतु ज्या काही टोकदार वस्तू आहेत त्या आपल्याला दान करायच्या नाही किंवा वाण म्हणून द्यायच्या नाही. अशा ह्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला चुकूनही कोणाला दान करायच्या नाही. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.